वराड निघाले, त्याच्या पाठीमागे वेगवेगळे निघाले आणि भगवान शिवजी मागं. आता शिवजींच्या बसायला आता यांची मोठी मोठी वाहनं. मग आता भगवान शिवजींचं वाहन कोण होतं? मग आमचे नंदीकेश्वर भगवान. तर नंद्या म्हणजे नंदीवर बसले आणि निघाले. हे सगळे भूते वेताळ, कोणी 2 तोंड आहेत, कोणाला 1 तोंड आहे, कोणाला डोळा पुढे आहे, तर कोणाला पाठीमागं आहे, कोणी अशी नाचाली, कोणाच्या अंगात काय चालली त्यांची वाला. सगळं वराड निघालं आणि सगळं आता त्यांच्या स्वागतासाठी आपण पाहतो स्वागताला. मग आता आल्यानंतर सगळ्यांनी विष्णू समोर, लक्ष्मी माता समोर आल्यानंतर सगळ्यांना वाटलं की आपला हाच काय आहे, नवरदेव आहे वाटलं. पाहायला गेले तर हे नाही हे नाही म्हणे देवता. मग आता त्याच्या पाठीमागं पाहिल्यानंतर सगळे वराड पाहू लागलं का, म्हणजे पार्वती माता किती सुंदर आहे आणि तिचं पाहणारा तिचं पती भावी तर किती सुंदर आहे म्हणून पाहायला लागले सगळे. परंतु असं सगळं नाही हे पती नाही. आणि मग शेवटी आमचे भगवान शिवजींचं असं दिसलं रूप. असं रूप पाहिल्याबरोबर मेनाच्या हातात जी आरती ताटात घेऊन आलेली होती ना, आणि ते शिवजीचं रूप पाहिल्याबरोबर काय झालेलं आहे, तिच्या हातातलं ताट खाली पडलं, बेशुद्ध पडलेले आहे. आणि नंतर शुद्धीवर कसं तरी आहे सांगितलं नाही. आता मात्र मी माझी कन्या जी आहे कुणाला, भगवान शंकराला देणार नाही. असं आता शंकराला देणार नाही. तिला समजून सांगण्यासाठी सगळे देवदेवता आले, परंतु ऐकायला तयार नाही. सप्त ऋषींनी तिला समजून सांगितलेलं आहे. आता कशी तरी तयार झाली. भगवान शिवजी पुन्हा तसंच रूप झालं की असं दिसल्यानंतर ती पुन्हा तयार झाली नाही म्हणे. शेवटी तिने असं सांगितलं, काही जरी झालं तर मी तर माझी मुलगी यांना तर देणारच नाही. ऐका, कारण मी काय करीन म्हणजे तिच्या गळ्याला काय करून दोरी बांधेन आणि आम्ही वरून काय करून आम्ही खाली उडी मारून, परंतु मी माझी मुलगी जी आहे ते शिवजीला देणार. एवढंच नाही, समुद्रामध्ये तिला मी बुडवीन, परंतु माझी कन्या मी त्यांना देणार नाही. कारण भयंकर असा रौद्ररूप धारण करणार आहे, तर अशाला मी माझी कन्या देणार शक्यच नाही. निश्चित मी काय करेन, शरीराचा त्याग करीन. असं मेना हट्टाला पटलेली आहे. हिमालयानं समजून सांगितलेलं आहे. पार्वती सुद्धा म्हणते, आई नाही, पण मी जर तुझा नाही केलं तर मला पती जर आहे तर मी शिवजीलाच काय करणार आहे, करणार आहे. कोण आता ही मेना म्हणते मी तिला देणार नाही, आणि पार्वती काय म्हणते, तू जर यांना मला दिली नाही तर मी दुसरा पती काय करणार नाही, भरणार नाही, दुसऱ्याबरोबर मी करणार नाही. म्हणजे का सिंहाचा वाटा कुठं कोल्याला द्यायचा का, नाही. मी माझ्या मनानं, वाणीनं, कर्मानं काय केलेलं आहे, शिवजीचं वरण केलेलं आहे. आणि मग तुला जसं करायचं तसं कर, परंतु मी दुसरा पती काय करणार नाही, स्वीकारणार नाही. शेवटी ते सप्त ऋषी त्यांचे म्हणजे वशिष्ठांची जी पत्नी अरुंधती ती आलेली आहे. आणि अरुंधतीने तिला काय केलं, सुंदर प्रकारे समजून सांगितलेलं आहे. आणि म्हणून सगळ्यांनी समजून सांगितलेलं आहे. आणि शेवटी ठीक आहे, मान्य केलेलं आहे. आणि शिवजीने पण काय केलेलं आहे, आता मात्र त्यांनी आपलं सुंदर असं रूप काय केलेलं आहे, प्रगट केलेलं आहे. भोले बाबा की बारात है, बारात है,